वरवडी येथील आयडियल इंग्रजी माध्यमाच्या ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्स अँड कॉमर्सचे उद्घाटन प्रांताधिकारी नीता सावंत यांच्या हस्ते करण्यात आले। 12वीतील यशासाठी 11वी पासूनच मेहनत घ्या, उज्ज्वल यश मिळवून खऱ्या अर्थाने आयडियल कॉलेजचे आयडियल विद्यार्थी बना, असे प्रतिपादन प्रांताधिकारी नीता सावंत यांनी केले। ज्ञानदा एज्युकेशन संस्थेच्या आयडियल इंग्रजी माध्यमाच्या ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्स अँड कॉमर्सचे उद्घाटन मंगळवारी प्रांताधिकारी नीता सावंत यांनी केले। यावेळी संस्था अध्यक्ष डॉक्टर विद्याधर तायशेटे, सचिव प्राध्यापक हरिभाऊ भिसे, कार्याध्यक्ष बुलंद पटेल, जिल्हा परिषद सदस्य स्वरूपा विखाई, पंचायत समिती सदस्य मिलिंद मेस्त्री, सरपंच विनोदिनी मेस्त्री, उपसरपंच बापू सावंत, काँग्रेस उपतालुका अध्यक्ष सोनू सावंत, मोहन सावंत, धाकू तानावडे, सुनील नाडकर्णी, भाई बोंद्रे, सादिक कुडाळकर आदी उपस्थित होते। यावेळी 11वी सायन्स आणि कॉमर्समध्ये प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचे स्वागत मान्यवरांनी केले। आयडियल इंग्लिश स्कूल या संस्थेने 11वी सायन्स आणि 11वी कॉमर्ससाठी नवीन वर्ग सुरू केलेले आहेत। त्याच्यासाठी मी संस्थेचं खूप अभिनंदन करते। तसेच या वर्गामध्ये ज्या विद्यार्थ्यांनी ॲडमिशन घेतलेलं आहे, प्रवेश घेतलेला आहे, त्यांनाही त्यांच्या पुढच्या कारकिर्दीसाठी, शैक्षणिक कारकिर्दीसाठी खूप खूप शुभेच्छा देते। विद्यार्थ्यांनी 11वीला ॲडमिशन घेतल्यानंतर फक्त शैक्षणिक गुणवत्ता प्राप्त करण्याबरोबरच त्यांचा सर्वांगीण विकासासाठी पण जाणीवपूर्वक प्रयत्न करावेत आणि त्यांना त्यांच्या शिक्षक वर्गानेही त्याबद्दल मार्गदर्शन करावं, जेणेकरून ते पुढचे सुजाण नागरिक घडतील आणि तेवढं ज्ञान त्यांना प्राप्त होईल। याविषयी मी त्यांना शुभेच्छा देते। याच्यासाठी जिल्ह्यात इंग्रजी माध्यमातून कॉमर्सचे शिक्षण देणारी आयडियल ही दुसरी, तर इंग्रजी माध्यमातून सायन्स ज्युनियर कॉलेज असणारी ही पहिली संस्था आहे। विद्यार्थ्यांना 12वी सुयश मिळवतानाच नीट आणि जेईच्या परीक्षेचे विशेष मार्गदर्शन केले जाणार असल्याची माहिती संस्था सचिव प्राध्यापक हरिभाऊ भिसे यांनी दिली। ज्ञानदा शिक्षण संस्थेच्या आयडियल इंग्लिश स्कूलचं पुढचं पाऊल म्हणजे आमचं ज्युनियर कॉलेज आहे आणि हे ज्युनियर कॉलेज इंग्लिश मिडियमच्या विद्यार्थ्यांना प्रेरणादायी ठरेल। तालुक्यातलं पहिलं वेळेला इंग्रजी माध्यमाचं सायन्स आणि कॉमर्स सामन्याने सुरुवात करून या विद्यार्थ्यांना प्रेरणा देण्याचा प्रयत्न केलेला आहे। या विद्यार्थ्यांना केवळ 11वी 12वी नुसते वर्ग नाही आहेत, तर त्यासोबत जेई, नीट एक्झाम याची तयारी आम्ही पहिल्या दिवसापासून करून घेणार आहोत। त्याचबरोबर या विद्यार्थ्यांना गाड्यांची सुविधा अगदी घरापासून महाविद्यालयापर्यंत येण्याची व्यवस्था आपण केलेली आहे। अगदी वैभववाडीपासून कणकवली मार्गे आयडियल इंग्लिश स्कूल आणि ज्युनियर कॉलेजकडे, त्याचबरोबर कराड्यातून थेट बस आयडियल स्कूलमध्ये येते, त्याचबरोबर कडेतून थेट बस आपल्याकडे आयडियल स्कूलसाठी येते। त्याचबरोबर काही खाजगी प्रायव्हेट वाहनंसुद्धा आहेत। वाहतुकीची सुविधा यांची उत्तम व्हावी असा आपला हेतू आहे। हे विद्यार्थी केवळ पुस्तकीकडे न बनता ते उत्तम भारताचे नागरिक बनले पाहिजेत, सगळ्या प्रकारचे संस्कार त्यांना आले पाहिजेत, सगळ्या विश्वबंधुतेची संकल्पना त्यांच्यामध्ये आली पाहिजे, राष्ट्रप्रेम जागा झालं पाहिजे, अशाही प्रकारचा विचार असल्यामुळे सगळ्या प्रकारचे सण समारंभ, वेगवेगळ्या जाती धर्माचे लोक एकत्रित राहून गोड्या गोडींना आपण सुजलाम सुफलाम कसा होईल या दृष्टीनेही प्रयत्न या ठिकाणी होतील। केवळ विद्यार्थी अभ्यासाचा किडा बनू नये हाही हेतू त्यामध्ये आहे। शिक्षण संस्था म्हणल्याच्या नंतर सगळ्या बाबी अभ्यासपूर्वक येतीलच, पण हे विद्यार्थी आयडियलचे विद्यार्थी म्हणून वेगळ्या प्रकारचे नावलौकिक कमवतील अशी आशा आम्ही बाळगतो। 13 वर्षापूर्वी आयडियल स्कूलला सुरुवात करण्यात आली होती। दर्जेदार शिक्षणासोबत सर्वधर्म समभाव राखण्यासाठी सर्वधर्मीय सण साजरे करणारी आयडियल स्कूल ही संस्था आहे। ज्युनियर कॉलेजमधील विद्यार्थ्यांना पुस्तकी ज्ञानासोबत जगभरातील तज्ज्ञांचे मार्गदर्शनही लाभणार असल्याचे संस्था कार्याध्यक्ष बुलंद पटेल यांनी सांगितले। आज आमचं उद्घाटन झालेलं आहे ज्युनियर कॉलेजचं। या ठिकाणी इंटरनॅशनल लेवलचा सोल प्रोजेक्ट या ठिकाणी आम्ही आमच्या शाळेमध्ये आम्ही राबवणार आहोत। त्याची संकल्पना अशी आहे की जगभरातील जे तज्ज्ञ शिक्षक आहेत ते आपल्याला व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे आपल्या विद्यार्थ्यांशी संवाद साधून त्यांना मार्गदर्शन करणार आहेत आणि ते ब्रिटन, UK, ऑस्ट्रेलिया आणि भारतातले पण त्याच्यामध्ये एक्सपर्ट टीचर त्यांच्याशी आपल्याला संवाद साधतील। तसंच काळाची पावले ओळखून आजचं युग हे डिजिटल युग आहे, तर त्या अनुषंगाने देखील आम्ही आमचं प्रत्येक क्लासरूम हे डिजिटल करण्याचा आमचा संकल्प आहे आणि त्या दृष्टीने आम्ही आमची पावलं पण उचललेली आहेत। या ठिकाणी 2-3 आमचे क्लासरूम पूर्णपणे डिजिटल झालेले आहेत आणि त्याचा लाभ या ठिकाणी आमच्या विद्यार्थ्यांना